अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। तो ये सुबह का नज़ारा है, बजे 6 और ये नाइल नदी है। तो अभी हम जा रहे हैं पिरामिड देखने के लिए। तो वो पिरामिड इसलिए अभी इतनी सुबह में निकले हैं कि जितने सुबह में जल्दी जाऊंगा उतना गर्दी कम होगी और प्लस वहाँ पर जो सूरज उगेगा वो देखने के लिए मिलेगा और उससे कुछ अच्छे सीन या अच्छे शॉट निकलेंगे। और सबसे बड़ी प्रॉब्लम ये हो गई कि मैंने मेरा ट्राइपॉड और या मेरी सेल्फी स्टिक जो भी जिससे मैं एक शॉट लेता था वो नहीं लाया। फिर भी मैं जितना हो सके उतने अच्छे अच्छे शॉट ले रहा हूँ। और एक बात कि मेरे फ़ोन में इतने सारे वीडियो हो चुके हैं और फुटेज हो चुके हैं जो मैंने अभी तक एडिट नहीं किया और फुल हो चुका है मोबाइल। यहाँ भाई लोग लगभग हम पहुँच चुके गेट पे और चला तर आम्ही पोचल्या होता गेटला। ही बघा पिरामिड माशाअल्लाह हातनंच दिसतंय। तर मी पोचल्या होता तर ही गेट आहे हातनं वेन तस्करा ही नाही वाला दाखल। हां तर आता तिकीट नाही, आता फक्त ऐसा जरा चेक करतील। तर हे सगळं आहे आणि आता हे पिरामिड आहे त्याचं। भाई लोग हम पहुंच चुके, गाड़ी लगाते पार्किंग में और जाकर देखते हैं अभी अंदर। ठीक है भाई लोग, तर ही पिरामिड आहे, तिकडे तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटर आहे। तिकीट घ्यायला माझा माणूस गेलो आहे, तो पता नाही शायद गाईड पण येईल सोबत। आय थिंक काही सांगू नाही शकत कारण 2 तिकीट बोल 3 तिकीट घ्या बोला नाही। गाडीचा तिकीट नाही कारण गाडी आहे इजिप्तची, म्हणून गाडीचा नाही। आणि 2 घेतला नाही इजिप्शियन 2 तिकीट आणि एक माझा इंडियन। तर मला असं वाटतं 2 तिकीट बोला आणि इजिप्शियन म्हणजे एक माझ्यासोबत जो ड्रायव्हर आहे तो आणि शायद एक येल माझ्या खायलशी गाईड वगैरे। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग ती पिरामिड आहेत, द ग्रेट पिरामिड। आणि पाण्याची बॉटल सोबत घेतल्या ह्यांच्यासाठी कारण म्हणायचा वाटला होता की हा गरम वगैरे मोप असेल, होऊ शकते चालताना आम्हाला ही होईल ताण वगैरे लागेल त्यासाठी घेतला, पण जरुरी नाहीच असं वाटते कारण मोसम थंड आहे आणि सुबेला बेगून येलं तर जास्त टुरिस्ट पण नाहीत याला। तर जरासं फोटो वगैरे काढता आणि मग पुढं दाखवतो। ओके तर आतलन जायची एंट्री आहे तशी, आतलन ह्या पिरामिडला जाऊ शकता। सगळ्यात मोठा पिरामिड हा द अकबरचा आहे, तर ही सगळ्यात मोठा पिरामिड आहे आणि हातनं जाऊ शकता। तो पुराणो काहीतरी दरवाजा दिसते जसं की आता जस्ट पॅक केलेला आहे, पता नाही काय, पण हातनं माणूस जाऊ शकते आत। ठीक आहे, त्यांनी फोडून वगैरे चेक केले ना आणि आतलं जाऊ शकता। हां खोफू या पिरामिड इसम खोफ, तर ह्या पिरामिडचं नाव आहे खोफू। ओके, बाकी आता हॉर्स रायडिंग होतं, माणसं येतात फिरायला बघतात आता सिव्हिलायझेशन ज्यांना ह्यांची हिस्ट्री ज्यांना माहिती असेल ती। बाकी सगळा बेस आहे, मोसम मोप जबरदस्त आहे। चालता मला असं वाटला की गरम असेल कारण कालच आम्ही येणार होतो झुमावरून, पण झाला यायचा की याला नाही मिळला कारण गर्दी तुम्ही बघल्यावर किती होती, तर ती गर्दीची आणि मला यायला नाही मिळलं त्यांनी आणि थकल्या होत्या जाम। त्यांच्यात नाही जायला आम्ही सुबेला जाऊ म्हणून आजचा प्लॅन बनवला शनिवारचा। आणि आज राहिल्यावर तर काही पत्थर जर बघल्यावर ना तर वाऱ्याने किंवा मोसमच्या माऱ्याने भिजलेत, काय बोलतात त्यांना झिंजलेत। ठीक आहे, मोसमचा या हवेचा रेतीचा, कारण आता पण रेतीला तुफान येतातच, हे पण रेगिस्तानच आहे छोटासा हातचा। मसरचा पण रेगिस्तान आहे मोठा, तर मला जास्ती हिस्ट्रीचा काही नॉलेज आहे नाही तर मी जास्ती काही सांगू नाही शकत। मी फक्त माझ्या डोळ्याने जितका बघीन मी तितका सांगू शकताय। तर ही एक साईडची एरिया आहे, आय थिंक हत्त जे पोलीस मिलिटरी या जे काम करतात त्यांचं रूम बाथरूम वगैरे आहात, जास्ती काही नाही। तर ही पिरामिडच्या पुऱ्या चारू तरफ ही ऐसा बॅरिकेड ऐसा पुरं बनवतं, कोण पण माणूस आत नाही गेला पाहिजे। आणि ऐसं हे जे दिसतात ह्याला काय बोलतात, ह्यांची मिलिटरी पोलीस हे असतं या इस्मा
هذا في دم ولا شنو؟ لا لا ريحة نفس جمل. خروف. جمل. هو يمسك هنا يربط هنا. هو يجي तर يربط. तेही बघू शकता पिरामिड. ते कैसं ब्लॉक ह्या लोकांनी मॅनेज केले नाहीत, कैसे चढवले नाहीत. सोचेची बात आहे त्या टायमाची इंजिनिअरिंग आणि कारागिरी काय असेल, सोचेची बात आहे. आय थिंक एक व्हिडिओ बघला होता 2014 या 2008चा काहीतरी होता. ॲक्च्युली तुम्ही ऐसा एक थोडासा वरती चढू शकता, पण तुम्ही जर बोलल्या पुऱ्या टोकार जाल तर ममनू आहे, नाही जाऊ शकत. कारण खच्चचा ढोंडो जर लूज आहे या काही प्रॉब्लेम्स आहे तर पडून कोण मरू शकते. एक व्हिडिओ बघला होता, एक इंग्लिश माणूस होतो जो की पुरो वरपावत गेलो होतो आणि त्याला मग पोलिसांनी खालती उतरवून त्याला जेलला टाकलं. त्यांचे इंग्लिश माणूस होतो. हा पण काहीतरी पुराणा आहे काही बनवलेला यांचा, जे काही पॅक केलेलं होऊ शकते यांचा पाण्यापिण्याचं काय असेल. तर मला पिरॅमिडच्या बाबत जितका माहिती आहे नॉलेज छोटासा, की मला इतका माहिती आहे की जे फिरवून होतं ह्याचं मसरला, तर ते हे काय करायचं मरायच्या पहिले ही त्यांची कबरच आहे काय, तर कबर तयार करायचं मरायच्या पहिलेच आणि आतलं जमिनीतलं त्यांचा रूम बनवायचं. मग त्यांच्यासोबत जी त्यांची खास माणसे असतील ती, मग तो खुद जो फिरवून असेल, तो फिरवूनचा असतं, जो खुद फिरवून असेल तो, आणि प्लस त्याचा कोण जे पण जवळचं मरतील ते त्यांना दफनवण्या जाल, या मग तो एकटो पण, आणि त्याच्यासोबत त्याचे चिजे पण जातील. तर दफनवायच्या पहिले ती लोक त्याच्या आतल्यांचा मांस बी जसं आपण पोस्टमॉर्टम आत्ताच्या जरिये करतो तसंच त्याचा पोस्टमॉर्टम व्हायचा. आणि एक त्यांचा काही तेल अशाचा या काही त्यांची जडीबुटीनी बनवलेला जी काय अशाचा ती लोक तिनं टाकून त्याच्यावरती ही करून ती मम्मी बोलतात तिला कापराने बांधून की तैशीच्या तैशीच ती ताबूतला वर्षानुवरीस त्याची ती मयत जी आहे त्याचा जिस्म जी आहे तैसाच राहतं. तर ती लोक ती यातून त्याला दफन करायची. तर काही वर्षा पहिले त्याचं जे आर्कोलॉजिस्ट होतं त्या लोकांनी काही जागा बघून या काही त्यांनी नकाशा बनवून त्यांनी ती लोक एक ढोंडो तोडून आतलं जी काय थोडी पहिले तुम्हाला थोडा टाईम पहिले जे दाखवला की तिनं आतलं स्कॅनिंग करून ती लोक आत गेली आणि बघलेन की ती रूम या आतलं काय काय सिव्हिलायझेशन आहे या कैसा आतलं हे गलिओ या काय असतं. तर तीनच्या बाद त्यांना मोप काय खोज मिळली. तर तिनाचा छोटा मोठा हात काय आहे त्यांचा स्क्रीनशॉट मारा तर तुम्हाला समजा ते मी इतकं पडत आणि सगळं दाखवत दिसत नाही. तर मी याचा स्क्रीनशॉट पण टाकीन बघा तुम्ही. तर काय हे सगळं हे बघा यांचं नाव आहे ह्या पिरॅमिडचा जो काही पिरॅमिड आहे याचं नाव आहे पिरॅमिड ऑफ खुफू. ठीक आहे, पिरॅमिड ऑफ कॉम्प्लेक्स ऑफ खुफू ग्रीक. बाकी सगळं बाकी लिखलेलं आहे. ते किती वर्षा पुराणाचं आहे ती सगळं लिखलेलं आहे. किती ढोंड लागले ते लिखलेलं आहे. किती हाईट आहे ती लिखलेलं आहे. किती एरिया कवर केला नाही ती लिखलेलं आहे. म्हणजे रुंदी लांबी सगळं काही आहे हे तुम्ही बघू शकता. आणि अजून एक पिरॅमिड आहे जी की ही टेम्पल आहे. तर ह्या साईडला आय थिंक काहीतरी फी नाचा हा दारूचा. तर ही टेम्पल आहे त्या लोकांचा जी ती लोक पूजा करायची फिरोनच्या टायमातलं. तर ही टेम्पल म्हणजे मंदिर तर ते तिकडे आहे ते बघू. आणि ही बाकी नॉर्थ साईड काय आहे पाहते हा तर मेन पाहतो आता तरी. तर ही रोड आहे त्या हिशोबाने आम्हाला जायचं आणि ती बघायचं आहे. तर अजून पिरॅमिड उघडला नाही तर आम्ही तर पहिले ती बघून येतो कैसा काय. मग पिरॅमिडच्या आतला पण जाऊ. आणि पिरॅमिडच्या आतलं जाण्यासाठी थोडासा अँगल चेंज करता. पिरॅमिडच्या आतलं जाण्यासाठी कमीत कमी बारकीशी गल्ली आहे. एक माणूस पण बड्या मुश्किलशी जाईल. मी डिस्कवरी चॅनलला बघला होता आणि ती आज मी खुद महसूस करणार आहे इंशाल्लाह आज बघू. आणि इथे ढोंड्याची काही क्वालिटी आहे जसे की बघा हे जे ढोंड आहेत हे सगळे ब्लॉक यूज केलेले आहेत हिंच्यासाठी पिरॅमिडसाठी. जसे की बघा ह्या पण हे सगळे लाईनीत दिसते तुम्हाला दिसत असेल. त्यांचं काही पुराणं असतील की पाणी येण्या जाण्यासाठी या काही जमा करायसाठी के ब्लॉक हे सगळे चौकनी ह्या खड्डे दिसतात. मग मंदीच कालं ढोंड ते कालं ढोंड इकडं मसरला तर नाहीच मिळत. हे कालं ढोंड आपल्या साईडची या दुसऱ्या खच्च्या कंट्रीशी येईल असतील. इकडं पण जे ढोंड आहे ते अलगच आहे. ते जे पिरॅमिडला लागणारं ढोंड आहे ते मसरचं नाही ते सगळं फॉरेन कंट्रीची म्हणजे मसरच्या इजिप्तच्या बाहेरचे सगळं आलेलं आहे. तर बघूया आता ही टेम्पल आहे तो जो टेम्पल आता शायद बोलायला आय थिंक तोच आहे काहीतरी आहे. तर आता जास्ती करून टुरिस्ट वगैरे येतात तर ती केअर नाही करत. जसं की आपल्या ह्या पण किल्ले वगैरे आहेत शिवाजीचं कोण काय काय लिखून जातं काय करतं. पण इकडची गव्हर्मेंट तशी नाही साफसुथरा ठेवतं आणि हर जागेवर तुम्हाला हे दिसेल कचऱ्याचा डबं.
तर ही तो टेम्पल आहे. त्या टेम्पलचं नाव काय आहे, आतलं कैसं काय काय आहे ती सगळं आहे. एक तर दिशेचा तर आतलं ह्या टेम्पलला म्हणजे यांचं मंदिर होता. तर ती पहिले दिशेला मग बेस असेल, दिशेला होऊ शकते ती सेम पिरामिडसारखा असेल. आतलं जाऊ शकता. तर तिंचो नकाशो आतलंचो ह्यो आहे. तर तिनला गेट किती आहेत, एक ह्यो एक गेट दिसते आणि ह्यो एक गेट दिसते. यू आर हिअर म्हणजे आत्ता आपण हया आहोत की जिंच्या सामनं दिसतं आपण हया आहोत आत्ता. आणि अजून एक पिरामिड आहे, क्वीन्स पिरामिड. ते क्वीन्स पिरामिड शायद आय थिंक त्या साईडला आहे, ह्या साईडला काहीतरी असेल. आणि बोट पेट ही काय पता नाही. आणि ही कोफू पिरामिड, कोफू म्हणजे हा, ठीक आहे. तर ही त्यांचा सगळा लेखी टेपी आहे. तुम्ही पडू शकता हर चीज. स्क्रीनशॉट मारा आणि पडा, नाही तुम्ही यांचा फोटो टाकीनच इन्शाअल्लाह, ठीक आहे. तुम्ही आरामात पडू शकता, ठीक आहे. तर ह्यांच्याबद्दल ह्यांची हिस्ट्रिकल माहिती जी पण काय पाहिजे तुम्ही गुगल सर्च करू शकता. हे कवाचं आहे काय आहे सगळं हर चीज आहे यांच्याबद्दल लिखलेली. तुम्ही हर चीज बघू शकता. ही आहे, ठीक आहे. हे बघा, ही कुणी रिसर्च करा नाही सगळा अमेरिकन रिसर्च सेंटर इन इजिप्त. तर अमेरिकनची जी कंपनी आहे ते लोकांनी तिकडचे जे आर्किओलॉजिस्ट होतं, जे नॅशनल जिओग्राफीची जी माणसं होती, जी ती हिनातलं रोजची ठेवतात, ती लोकांना जी माहिती असतं त्या लोकांच्यासोबत ही मिळून सगळा ह्यांची खोज केलेली आहे. नाही तर मसरला इतकं काही ह्यांच्या भरात माहिती नाही होता. इन्शाअल्लाह. हे बघा लिखलेलं पण आहे नो क्लाइम्बिंग, कारण खच्चं ढोंडं कवा पडेल काहीच नाही सांगू शकत. कारण हजारो वर्षापासून हे ढोंडं एकामेकावरती लावून ठेवलेलं आहे. तर सोचेची बात आहे की इतक्या हाईटला ते ढोंडं ऐलं कसं. तर त्या टायमातलं ही जी नदी होती हिंच्या आजूबाजूशी भयाची, म्हणजे जी आता नील नदी जी तुम्हाला काय वखत काय व्हिडिओतून बघल्या की ती नील नदी ह्या पिरामिडच्या आजूबाजूशीच जायची. पण आत्ता काही वर्षा पहिले, म्हणजे ही आत्ताची जनरेशन नाही, म्हणजे एक 200-300 वर्षा पहिले शायद, आय थिंक. मला पण इतका काही नॉलेज नाही. जी मला माहिती आहे, जो छोटा मोठा ही सांगतो आहे, जो रहिवाशी आहे त्याच्या हिशोबाने सांगतो आहे की इन्साननी त्या नील नदीला रस्तो चेंज करून त्या साईडला घेतले. मग आता नील नदी हिंच्या आसपास खायाच नाही, मग लांब आहे. नील नदी फक्त खालतीच आहे. तर हे बघा सेम हया पण ही जसं खड्डो त्या साईडला आहे सेम हया आहे. होऊ शकतं त्यांचं पाणी जमा करायचं आहे, काहीतरी असेल त्यांचा, ते आपल्याला पुरा माहिती नाही. आता हे 3 टेम्पल आहेत आय थिंक. आता कुल्लू नफ्सा हादा बादेन हां, तर हे जी टेम्पल आहे ते त्या सेम आहेत. बाकी अजून उघडला नाही, मग बेगून येईल बोललो गर्दी कमी आहे तर फटाफट बघून आता निघायचा, तर म्युझियमला पण जायचं आहे. तर हे चीजे आहेत. आता ब्लॉग बघूया किती हाईटचा ब्लॉग आहे माझ्या. तर बस खाली आहे, तर बघूया माझ्या किती हाईटचा एक ब्लॉग आहे. लगभग माझ्याच हाईटचा हा एक ब्लॉक आहे. कमीत कमी हा एक 10-12 टन या 1 टन मी ना अंदाजो लावू शकत. समजते मी तितका बोलताय की हर एक ब्लॉकचा इतका वजन आहे की एक माणूस दिसूच नाही शकतो. त्या वो بعدين لف كده فوق فوق انا اتكلم انا اسوي اشاره فوق فوق سوي فوق اوكي. एक ब्लॉक इतका मोठा आहे तर 1 2 3 लावू शकतात. त्यांचे किती थर आहेत ते बघा. आणि हिचे खाली मोबाईल तहात आहे बघा तुम्ही किती थर आहेत ते. हे थर कैसे लावू शकता. तर पहिले जी इंजिनिअरिंग होती या पहिलेच जी एक कारागिरी होती, आता कम्प्युटर आणि मशिनरी पण नाही करू शकत. ती त्या जमान्यात केली नाही, बिना मशिनरी बिना JCB. कमालची बात आहे. जिंदगी तर अजून एकदा येऊ आणि बघू. तर एक व्लॉग माझ्या इतकं आहे आणि मग वजनी ते दिसतातच.